कधीतरी असं झालंय का की एखाद्या प्रॉब्लेमवर आपण खूप विचार करतोय आणि अचानक डोक्यात ट्यूब पेटते, जणू काहीतरी क्लिक होतं. शिकण्याची हीच ती पद्धत आहे, तो आहा मोमेंट. चला तर आज आपण याच इंटरेस्टिंग पद्धतीबद्दल बोलूया. कल्पना करा, आपण एका चिंपांझीला बघतोय. त्याचं ध्येय अगदी साधं आहे, वर लटकलेली ती केळी मिळवणं. पण एक प्रॉब्लेम आहे, ती केळी त्याच्या आवाक्याच्या खूप खूप बाहेर आहेत. तर ही परिस्थिती म्हणजे त्याच्यासाठी एक कोडा आहे, एक चॅलेंजच आहे म्हणा ना. मग आता हा चिंपांजी हे सोडवणार तरी कसं? सुरुवातीला तो काय करणार? जे आपल्या डोक्यात येतं तेच, उड्या मारायला लागतो. पण उपयोग काहीच नाही. त्याचे सगळे प्रयत्न फुकट जातात. केळी काही हातात येत नाहीत. मग आता तो गिवअप करेल का, की यावर अजून काही वेगळा मार्ग आहे? आणि इथेच येतो एक ट्विस्ट. तोच अचानक येणारा आहा मोमेंट, जिथून सगळं काही बदलायला सुरुवात होते. तो चिंपांझी आता उड्या मारणं थांबवतो, शांत होतो आणि आजूबाजूला बघायला लागतो. आणि मग मग त्याचं लक्ष कोपऱ्यात पडलेल्या त्या बॉक्सकडे जातं. तो आता त्या बॉक्सकडे फक्त एक बॉक्स म्हणून नाही बघत, तर एक नवीन शक्यता म्हणून बघायला लागतो. आता बघा, तो एकदम शांतपणे ते बॉक्स हलवतोय, एकावर एक रचतोय. हे काहीही उगाच केलेलं नाहीये, तर एका पक्क्या प्लॅनचा भाग आहे. आणि झालं, काम फत्ते. बॉक्सवर चढून तो आरामात केळींपर्यंत पोचतो. हे कशामुळे झालं? तर त्या अचानक सुचलेल्या एका आयडियामुळे. कोडं सुटलं. बरं, आपण हे सगळं पाहिलं, पण यामागे सायकोलॉजी काय आहे? हे नेमकं घडतं कसं? चला, ते समजून घेऊया. या सगळ्याचं सार ना फक्त एका वाक्यात आहे. शिकणं अचानक ने होतं. हाच तो क्षण आहे जो आपण आत्ताच पाहिला. इनसाइड लर्निंग म्हणजे काय? तर प्रयत्न करून, चुका करून, हळूहळू शिकण्याऐवजी एकदम संपूर्ण परिस्थितीचा अंदाज घेऊन अचानक काहीतरी सुचणं आणि त्यातून शिकणं. आणि ही थिअरी मांडली होती वोल्फगँग कोहलर यांनी त्यांच्या याच प्रयोगांमधून. आता हे अजून सोपं करून समजून घ्यायचं असेल तर याची तुलना आपण नेहमीच्या ट्रायल अँड एरर म्हणजेच प्रयत्न आणि चूक पद्धतीशी करून बघूया. बघा, या दोन्हींमध्ये ना जमीन अस्मानाचा फरक आहे. एकीकडे प्रयत्न आणि चूक ही एक खूप हळू चालणारी प्रोसेस आहे, तर दुसरीकडे इनसाइट लर्निंग ही अचानक घडणारी गोष्ट आहे. एका बाजूला आपण अंदाजे प्रयत्न करतो, तर दुसऱ्या बाजूला एक विचारपूर्वक प्लॅन असतो. म्हणजे एका वेळेस एकाच गोष्टीवर लक्ष देण्याऐवजी संपूर्ण समस्येचा विचार केला जातो. ओके, तर मग या इनसाइट लर्निंगची खास वैशिष्ट्य काय आहेत आणि यातून आपल्याला नक्की काय शिकायला मिळतं ते पाहू. याची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे सोल्युशन किंवा उत्तर अचानक मिळतं. दुसरं, ही केवळ एखादी कृती परत परत करण्याची गोष्ट नाही, तर ती समजून घेण्याची प्रक्रिया आहे. आणि तिसरं म्हणजे शिकणारा संपूर्ण सिच्युएशन आणि त्यातील वेगवेगळ्या गोष्टींमधला संबंध ओळखतो. जसं की कोहलर यांच्या दुसऱ्या एका प्रयोगात चिंपांझींनी काठ्या एकमेकांना जोडून त्यांचं बक्षीस मिळवलं होतं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर ही सगळी गोष्ट आहे दृष्टिकोनातल्या, म्हणजे आपल्या परसेप्शनमधल्या अचानक होणाऱ्या बदलाची. जेव्हा आपण समस्येकडे एक वेगळ्याच अँगलने बघतो ना, तेव्हाच उत्तर सापडतं. आणि आता जाता जाता एक विचार. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा क्षण नक्कीच आला असेल. आठवून बघा, अशी कोणती अवघड वाटणारी समस्या होती जी का आहा मोमेंटमुळे एका क्षणात सुटली होती. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?